तुमच्या खात्यामध्ये लवकरच 4,000 जमा होणार आहेत का? नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. पण हे 4,000 नेमके कोणाला मिळणार, कधी मिळणार आणि अशी कोणती चूक आहे ज्यामुळे तुमचे पैसे अडकू शकतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सोप्या भाषेतून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला यूट्यूब चॅनल आदित्य मराठी अपडेटमध्ये. मित्रांनो, सध्या राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांवर अशी चर्चा सुरू आहे. दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2,000 असे एकूण 4,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. यामुळे अनेक शेतकरी उत्सुक झाले आहेत आणि नेमकी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 दिले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 प्रमाणे थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. तर महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. यामुळे दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये एकूण 12,000 रुपये मिळतात. आता सर्वांचे लक्ष 23व्या पीएम किसान योजनेच्या हप्त्याकडे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे लागले आहे. जर दोन्ही हप्ते जवळपास एकाच कालावधीमध्ये जमा झाले तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 जमा होऊ शकतात. मात्र मित्रांनो, याबाबत सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यास ती अधिकृत स्रोतांवर तपासणे महत्त्वाचे आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण नाही, आधार बँक खात्याशी लिंक नाही किंवा बँक खात्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, अशा लाभार्थ्यांचे हप्ते अडकू शकतात. म्हणून तुमचे आधार लिंकिंग, केवायसी आणि बँक खात्याची माहिती एकदा नक्की तपासून घ्या. तसेच शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये डीपीटी सुविधा सुरू आहे की नाही हे देखील तपासणे गरजेचे आहे. मित्रांनो, सध्या 4,000 जमा होण्याबाबत मोठी चर्चा सुरू असली तरी अंतिम माहिती आणि तारीख सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. तुम्हाला या दोन्ही योजनेचा लाभ मिळतो का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची खरी माहितीपूर्ण अपडेट येत राहते. शेतकरी मित्रांनो, तुमचा हप्ता आला असेल तर कमेंटमध्ये आला म्हणून नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.